नमस्कार. HP लाईव्हच्या या निवडणूक विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तर वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा चंग बांधलेला आहे की वसई विरारच्या 3 आमदार तर आम्ही निवडून आणणारच आणि यासोबत पालघर जिल्ह्यात देखील आणखीन आमदार वाढवण्याच्या तयारीत बहुजन विकास आघाडी आहे. आपल्यासोबत या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर नारायण मानकर आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत कशी निवडणुकीची तयारी आहे आणि कशा प्रकारे आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मानकर साहेब नमस्कार. या चर्चेमध्ये आपलं नमस्कार. काय सांगाल की निवडणूक आता घोषित झालेली आहे आणि बहुजन विकास आघाडीपुढे सध्या कडवं आव्हान आहे, त्यात पालघरचा निकाल आपल्या विरोधात लागलेला आहे. त्यामुळे कशी तयारी आपण मोर्चे बांधणी कशी केलेली आहे? 2019च्या निवडणुकीत आमचे वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही मतदारसंघात आमदार निवडून आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कामं या परिसरात झालेले आहेत. विशेषतः आमदार फंड असेल, मागासवर्गीय फंड असेल, अल्पसंख्याक फंड असेल, पर्यटनाचा फंड असेल, 25-15चा फंड असेल, असे अनेक फंड या तिन्ही आमदाराच्या माध्यमातून आलेले आहेत आणि त्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत. विशेषतः गेल्या 10 जुलैला क्षितिज ठाकूर यांचा वाढदिवस असताना बऱ्याच जणांची इकडची ओरड आहे की इथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही, तर त्यावेळेला शासनाने 250 कोटीचं हॉस्पिटल मंजूर केलेलं आहे. ते मल्टीस्पेशालिटी आहे. त्यामुळे निरनिराळ्या आजारांसाठी मुंबईला जाण्याची वेळ इथल्या नागरिकांवर येणार नाही आणि 25 कोटी रुपयाचा निधी देखील त्याच दिवशी वितरित केला आणि 10 जुलैला त्याचं भूमिपूजनही झालेलं आहे. ह्या आमदारांच्या माध्यमातून काही गोष्टी झाल्या. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की तुम्ही छातीटोकपणे सांगा एवढी कामं झाली, पण बहुजन विकास आघाडीवर सातत्याने एक आरोप होतोय की बहुजन विकास आघाडीने काही कामं केलेली नाही गेल्या 5 वर्षात, रस्ते नाही झालेत, काय नाही झालेत. मग या आरोपाला तुम्ही काय उत्तर द्याल? बघा, रस्ते नाही झाले, काय नाही झाले, आपल्याला माहीत आहे की महापालिका हद्दीत जून 2020पासून प्रशासकीय राजवट आहे आणि त्यामुळे नगरसेवक जे पाठपुरावा करतात ते कामं काही झाली नसतील, परंतु तरीही गेल्या 4 वर्षात मी स्वतः माजी महापौर प्रवीण शेट्टी असतील, रुपेश जाधव असतील आणि इतर आमचे पदाधिकारी प्रशासनाच्या मागे लागून बरीचशी कामं झालेली आहेत. उद्यानं असतील, गटारं असतील, स्ट्रीट लाईट असतील, तलावांचा विकास असेल, स्मशानभूमीचा विकास असेल, आरोग्यविषयक कामं असतील, अशी अनेक कामं झालेली आहेत. विशेषतः गेल्या 3-4 दिवसापूर्वीच प्रभाग आयमध्ये 16 कोटीच्या कामांना प्रारंभ झालेला आहे आणि तिथे कौल हेरिटेजमध्ये जे हॉस्पिटल आहे तिथे कान, नाक, घसा आणि डोळ्यांच्या शस्त्रक्रिया देखील होण्याचं उद्घाटन त्या दिवशी झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक कामं झालेली आहेत. लोक बोलत असतील 494 कोटी अमृत 2 योजना या माध्यमातून संबंध शहरभर आणि ग्रामीण भागात वितरण नलिका पाण्याच्या ह्या टाकण्याचं काम देखील चालू झालेलं आहे. उंच पाण्याच्या टाक्यांचं काम देखील चालू झालेलं आहे. त्यामुळे कामं भरपूर झालेली आहेत, परंतु काही वेळेला ती नागरिकांना दिसत नसतील किंवा विरोधकांना दिसत नसतील, पण आम्ही ठामपणे सांगू शकतो की बरीचशी कामं तिन्ही आमदारांच्या माध्यमातून महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून झालेले आहेत आणि लोक त्याचा अनुभव घेत आहेत. यंदा सर्वाधिक पाऊस हा पडला, कंटिन्यू 2-2.5 महिने पाऊस पडला आणि वसई विरारमध्ये दरवर्षीसारखं पाणी साठलेलं आहे. त्यामुळे एक वसईकरांनी समाधान व्यक्त केलेलं, ह्या मागचं श्रेय नेमकं कोणाचं आहे? ह्या मागचं श्रेय नेमकं महापालिकेच्या मागे आम्ही पाठपुरावा करून विशेषतः मेन खाडीची खोलीकरण आणि रुंदीकरण करणे, इथले अनेक ठिकाणी असलेले नाले देखील रुंदीकरण आणि खोलीकरण केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं 2900 mm पाऊस पडला आहे कालपर्यंत, परंतु पाणी तुंबण्याचे प्रकार झालेले नाही. आमचे सर्व पदाधिकाऱ्याने आम्ही पाठपुरावा करून महापालिकेच्या मागे लागून ही नालेसफाई पूर्ण केलेली आहे. काय सांगाल की आमदार हितेंद्र ठाकूर यंदा उभे राहणार नाही अशी चर्चा आहे, त्यामुळे अनेक नावं चर्चेली जातात. त्यात तुमचं एक नाव आहे आणि असंही कुठेतरी मध्यंतरी सोशल मीडियामध्ये होतं की नारायण मानकर यांना कुठेतरी बाजूला केलेलं आहे, त्यांचं नाव घेतलं जात नाही, नारायण मानकर नाराज आहेत पक्षावर, असंही देखील सोशल मीडियामध्ये जी अफवा आहे. पण नारायण मानकर उभे राहणार आमदारकीला? नाही, बघा, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी मला 2009 साली संधी दिलेली होती. ठीक आहे, त्यावेळेला माझा पराभव झाला, त्यानंतर मला महापौर देखील केलं गेलं. त्यामुळे मी कसल्याही पक्षाच्या बाबतीत नाराज नाही आहे. मी त्यावेळेलाच माझी 61 साजरी केल्यानंतर जाहीर केलेलं होतं की यापुढे मी पक्षात कार्यरत राहीन, परंतु कोणतीही निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, मी नाराज नाही, परंतु पक्षाच्यासाठी प्रामाणिकपणे काम करीन आणि अधिक जोमाने काम करीन. बहुजन विकास आघाडीपुढे यंदा आव्हान असणार आहे. नालासोपारा जरी वेगळं आव्हान असलं तरी वसईमध्ये देखील
विजय पाटलांसारखं कडवं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे, कारण गेल्या वेळेला विजय पाटलांनी एक चांगली लढत दिली होती. हे आव्हान तुम्ही कसं पेलणार आहे? बघा, इलेक्शन बोललं तर आव्हान असतेच, परंतु यावेळेला 2019ला निवडणूक झाल्यानंतर लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केलेलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही. परंतु आमच्या कोर कमिटीची बैठक झाली आहे आणि वाढदिवसाला त्यांच्याकडे अनेक समाजातले लोक जे वगैरे आले, त्यावेळेला त्यांना गळ घातली गेली की तुम्हाला यावेळची निवडणूक लढवावी लागेल. आणि आम्हाला वाटतं, आम्हाला आशा आहे की लोकनेते हितेंद्र ठाकूर निवडणूक लढवणार. आणि त्यांनी निवडणूक लढवल्यावर त्यांचा जो अफाट जनसंपर्क आणि कामाची जी पद्धत आहे, त्या दृष्टीने ही निवडणूक आम्हाला सोपी असं सांगत नाही, परंतु ही निवडणूक आमचे तिन्ही आमदार जिंकून येतील. किंबहुना पालघरमध्ये देखील आणखीन तिन्ही मतदारसंघात म्हणजे एकूण 6 मतदारसंघात आम्ही उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आम्ही निश्चित रूपाने हे तिन्ही जे सध्याचे आमदार आहेत ते तिन्ही सीट जिंकतोय. वसईमध्ये जर बघितलं तर विविध जाती धर्माचे लोक राहतात. मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणावर बहुजनवर नाराज होता अशी चर्चा होती आणि त्यांनी मशालला मतदान केलं होतं. इकडे गुजराती समाज, मारवाडी समाज देखील मोठ्या प्रमाणावर कमळाच्या बाजूने वळत असतो. परंतु ह्या निवडणुकीत एक मत तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार नाही, तर ह्या 2 समाजाला कशाप्रकारे तुम्ही बघा, 2014 आणि 2019ची लोकसभाची निवडणूक बघितली तर दोन्ही निवडणुका आमचा पराभव झालेला होता आणि आम्ही मागे होतो. परंतु हे जे समाज आहेत, मुस्लिम असतील, मारवाडी असतील, गुजराती असतील, ते लोकसभेला अनेक विचार करतात, परंतु विधानसभेला ते आमच्यासोबत असतात. विधानसभेला म्हणजे काही लोकांनी आम्हाला समजून सांगितलं की लोकसभेला आम्ही तुमच्याबरोबर नाही, परंतु विधानसभा आणि महापालिका यावेळेला आम्ही नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत राहू. आणि ह्या वेळेलाही आम्हाला विश्वास आहे, आमचे संबंध चांगले आहेत या सगळ्या समाजाची. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे सगळ्या समाजाचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे हे सगळे समाज जे लोकसभेला कुठे आमच्या विरुद्ध गेले असतील किंवा लोकसभेला आमच्या बाजूने नसतील, ते निश्चित रूपाने विधानसभेच्या निवडणुकीला आमच्यासोबत असणार. आणि 2014 आणि 19ला जे झालं त्याप्रमाणेच 2024ची पुनरावृत्ती त्या माध्यमातून होईल आणि आम्ही निवडणूक जिंकू. खरंच नारायण मानकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्व समाज हा आमच्यासोबत आहे. त्यामुळे येत्या काळात हितेंद्र ठाकूर हे निवडणुकीत उभे राहतात की नाही हे येत्या 29 तारखेला तर स्पष्ट होईलच. परंतु बहुजन विकास आघाडीला मतदार कितपत पाठिंबा देतात आणि पुन्हा एकदा 3 आमदार विधानसभेत जातात काय, यासाठी आपल्याला 23 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार. सध्या ह्या निवडणुकीच्या चर्चेत आपण थांबणार आहोत. अशाच निवडणुकीच्या विविध बातम्या आपण येत्या दिवसात पाहणार आहोत. HPLiveसाठी हनीफ पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई.